नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज देखील एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी जो महत्त्वाचा आहे, अशा प्रकारचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण मित्रांनो, प्रत्येक आई-वडिलाचं स्वप्न असतं आपला मुलगा अधिकारी व्हावा, परंतु त्यासाठी जे प्रशिक्षण हवं असतं त्यासाठी खर्च करण्याची तितकी ऐपत आजही महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी गोरगरीब कुटुंबात नाही. परंतु शासनाच्या माध्यमातून काही योजना अशा राबवल्या जातात की त्या माध्यमातून आपण आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि याच माध्यमातून सरकारने सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, टार्टी, आरटी अशा ज्या संस्था आहेत त्यांची स्थापना केलेली आहेत आणि त्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, तरुणांसाठी या ज्या संस्था आहेत त्या काम करत असतात. आणि अशाच प्रकारची योजना या सर्व संस्थांच्या माध्यमातून आज आपल्या समोर येत आहे. ती म्हणजे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा सीईटी 2026-27. तर मित्रांनो, आज आपण ही जी योजना आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर या योजनेमध्ये आपण बघणार आहोत की जसं की स्पर्धा परीक्षा म्हणल्यानंतर आपल्या नजरेसमोर उभं राहतं एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, एलआयसी, बँकिंग, त्यानंतर तुमच्या विधी क्षेत्राच्या परीक्षा, अभियांत्रिकी क्षेत्रातल्या परीक्षा, शिक्षक भरतीसाठी असलेली टीईटी परीक्षा, पोलीस भरती, अशा असंख्य परीक्षा आपण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले युवक आपलं स्वप्नासाठी आपलं नशीब आजमावत असतात. तर मित्रांनो, या ज्या चाळणी परीक्षा ही जी चाळणी परीक्षा आहे या माध्यमातून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. कारण या योजनेच्या माध्यमातून जर निवड झाली तर आपल्याला हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील युवकांसाठीचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपल्या मित्राला सुद्धा पाठवायचा आहे, कारण त्याचा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कुठं ना कुठं फायदा होऊ शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण अजूनही सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करून घ्यायचंय. तर मित्रांनो, अधिकचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. इथं आहे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा. म्हणजे काय की आता मी जो उल्लेख केलेला जेवढ्या काही तुम्हाला स्पर्धा परीक्षा सांगितल्या, या परीक्षेची तयारी करण्यासाठी या मुलांचं सिलेक्शन होणार आहे. परंतु ते कसं, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी एक कॉमन परीक्षा घेतल्या जाणार आहे सीईटी. आणि मग त्याच्यात मेरिटनुसार तुम्हाला तुम्ही ज्या कोर्ससाठी इच्छुक आहात, तुम्हाला बँकिंग करायचं, तुम्ही बँकिंगसाठी अर्ज भरायचा आहे. तुम्ही पोलीस भरतीत इच्छुक आहात, तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज भरायचा आहे. आणि त्यानुसार तुमची एक सीईटी परीक्षा होईल आणि त्याच्यातून तुम्ही जे मेरिटचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि त्यांना हे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तर या योजनेत कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती आहेत, कोणकोणते कोर्स आणि अर्ज कसा करायचा आहे आणि किती तारखेपर्यंत करायचं याबद्दलची इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली असल्या कारणे हा व्हिडिओ तुम्ही न चुकता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी यूपीएससी आहे, याचं दिल्ली व महाराष्ट्र इथं तुम्हाला पूर्व प्रशिक्षण मिळेल. यासाठी पात्रता काय, ते कोणत्या शाखेचा पदवीधर असावा. त्याच्यानंतर एमपीएससी द्यायची तुम्हाला राज्य सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर एमपीएससी चे अभियांत्रिकीचे आहे, त्याच्यासाठी तुम्ही बीई बीटेक वगैरे असे बीई बीटेक तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे बघा, त्याच्यानंतर एमपीएससी विधी न्यायिक सेवा पूर्व परीक्षा म्हणजे ज्या लॉ क्षेत्रातल्या ज्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा ही जी चाळणी परीक्षा आहे ती होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता इथं एमपीएससी ही न्यायिक परीक्षा झाली. त्यानंतर गट ब व गट क म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी एमपीएससी ची, त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पदवी परीक्षा कोणत्याही शाखेची असेल तर तुम्ही पात्र ठरतात. त्याच्यानंतर एसएससी स्टाफ सिलेक्शन, ते तिथं सुद्धा तुम्हाला पदवीधर असणं तुम्ही गरजेचं आहे. त्याच्यानंतर बँक असेल, रेल्वे असेल, नाबार्ड असेल, एलआयसी असेल. त्याचबरोबर टीईटी परीक्षा जी आता महत्वाची आहे. त्याच्यानंतर पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, आता हे पोलीस भरती करता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सैन्य भरती करिता तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
टीईटी परीक्षेसाठी तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे या थोडक्यात एक पात्रता सांगितल्या तुम्हाला आणि याच्यासाठी तुम्हाला पूर्व प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि ते सुद्धा अगदी मोफत असणार आहे. आता कोणकोणते कागदपत्र आपल्याला यासाठी लागणार आहेत ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात आधी तुमच्याकडे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते तहसीलचं पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जातीचं आणि जमातीचं प्रमाणपत्र, बरोबर, टार्टी आहे, बार्टी, सारथी, आरटी यांच्याकरिता. त्याच्यानंतर अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र, म्हणजे जर तो एसटी कॅटेगरीतून जर असेल तर त्याला व्हॅलिडिटी सुद्धा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वी 12वी आणि पदवी म्हणजे डिग्रीची तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे, गुणपत्रक आहे, ते सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी असणारा तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलचा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही दिव्यांग जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र जोडायचंय. जर तुम्ही अनाथ असाल तर त्याचं सुद्धा अनाथ प्रमाणपत्र जोडायचंय. आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जर तुम्ही सारथीच्या योजनेअंतर्गत जर लाभ जर घेत जर असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा जोडावं लागणार आहे. अमृत संस्थेकरिता तुम्हाला काय करायचंय, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे काय, टीसी तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचंय जर अमृत योजनेअंतर्गत जर असाल तर. आता जर तुम्हाला याच्याबद्दल जर काही जर अडचण जर आली या योजनेबद्दल, मग तुम्ही आता सारथी जी योजना आहे ती मराठा आणि कुणबी समाजासाठी आहे. बार्टी जी आहे ती एससी कॅटेगरीसाठी आहे. त्याच्यानंतर अमृत जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे ईडब्ल्यूएस प्रवर्गात मोडणार आहे. टार्टी जी आहे ती एसटी कॅटेगरीसाठी आहे. महाज्योती जी आहे ती ओबीसी व्हीजेएनटी साठी आहे. त्याच्यानंतर आता आरटी एक निघालेली आहे, ती सुद्धा म्हणजे तुम्हाला ज्या ज्या संस्थे अंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात तुमचा प्रवर्गानुसार, तर तुम्हाला जर काही जर अडचण जर आली तर या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. म्हणजे इथं टार्टी, बार्टी, महाज्योती, अमृत वगैरे सगळ्यांचे या ठिकाणी दिलेले आहेत. आता अंतिम दिनांक सगळ्यात महत्वाची, म्हणजे हा जो अर्ज तुम्हाला जो करायचा आहे याच्यासाठी अंतिम दिनांक तुमच्याकडे आहे 23/8/2026 या तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. तुम्हाला ज्या संस्थेचं नाव सांगितलं त्या संस्थेच्या वेबसाईटवर जायचं, गुगलवर टाकल्यावर वेबसाईट येते, त्याच्यावर सूचना फलक येतो आणि तिथं गेल्यानंतर ही योजना तुम्हाला तिथे दिसेल आणि तिथं जाऊन तुम्हाला यासाठीच अप्लाय करायचं आहे. तुम्ही परीक्षा केंद्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणजे युपीएससी सोडून तुम्ही महाराष्ट्रातले जिल्हे जे जे सेंटर दिलेले असतील ते व्यवस्थितरित्या निवडायचे, कारण तुमच्या प्राधान्य क्रमांकानुसार तुम्हाला ते जे आहेत सेंटर ते येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही ती परीक्षा द्यायची आहे. आणि खोटे कागदपत्र दाखल करू नका योजना मिळवायची म्हणून, कारण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे आता आपलं जे अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण जर करायचं जर असेल तर अभ्यास करा, ही सीईटी परीक्षा पास व्हा आणि आपलं जे यश मिळवायचं जे आहे त्याच्यासाठी एक पाऊल आपण पुढे टाकायला आता हरकत नाही, कारण हे प्रशिक्षण अगदी मोफत असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपले जे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, होतकरू जे या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा. यानंतरही असाच एखादा चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणारा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.